नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अवकाळी पावसाने जवळपास राज्यभरात हजेरी लावली आहे. त्यात ज्वारी पिकाचंही नुकसान झालंय. काढणीला आलेल्या ज्वारीचं पीक लोळणं, दाण्यांना कोंब फुटणं आणि अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रसार या सगळ्यामुळे ज्वारी पिकाचं उत्पादन आणि उत्पन्न कमी होऊ शकतं. त्यामुळे ज्वारी पिकाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कशी घ्यायची ही काळजी यासाठी ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर जी.व्ही. ठाकरे आणि डॉक्टर विनोद सोनाळकर यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पावसानुसार आणि ज्वारीच्या अवस्थेनुसार पिकाची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात. सगळ्यात जास्त घाई असते पाऊस पडताना आणि पाऊस झाल्या त्यामुळे सुरुवातीला पाऊस पडताना किंवा पावसानंतर काय करायचं हे जाणून घेऊयात. अवकाळी पावसामुळे शेतात जास्त झालेलं पाणी ताबडतोब काढून टाकायचं आहे. शेतामध्ये पाणी साचू द्यायचं नाहीये, त्याचा चांगला निचरा करून घ्यायचा आहे. कारण ज्वारी पीक साचलेल्या पाण्याला फार संवेदनशील असतं. जे पीक लोळलंय त्या झाडांना आधार द्यायचा आहे. शक्य असेल तिथे विशेषतः लहान शेतांमध्ये झाडं हळुवारपणे उचलून सरळ करायची आहेत. आता पाऊस थांबल्यानंतर काय करायचं ते जाणून घेऊयात. शक्य तितक्या लवकर पिकांची कापणी करून घ्यायची. पीक जर काढणीला येत असेल तर कणसाच्या दाण्यांमध्ये कोंब फुटणं, बुरशीची वाढ होणं अशा समस्या दिसायला लागतात. त्यामुळे कापणी केलेली कणसं चांगली वाळवून घ्यायची आहेत. सूर्यप्रकाशात ताडपत्रीवर धान्याचा पातळ थर पसरवून वाळू द्यायचा आहे आणि एक समान वाळण्यासाठी त्याची उलटापालट करायची आहे. तसंच जे पीक शेतात अजून उभं आहे, जसं उन्हाळी ज्वारी, तिच्यामध्ये मात्र अचानक पाऊस झाल्यावर बुरशीचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पाऊस थांबला की कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाची 0.1% म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात किंवा मँकोझेमची 0.25% म्हणजेच 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं तर दाण्यांवरची बुरशी आणि कणसांवरच्या रोगांचं नियंत्रण करता येतं. याशिवाय पावसासोबत वादळी वाऱ्यामुळेही पिकाचं नुकसान होतं. यासाठी पिकाभोवती हलकी माती लावून घ्यायची. ती लावल्यामुळे अर्धवट लोळलेली रोपं स्थिर होण्यासाठी मदत होते आणि पुढच्या पिकांमध्ये अतिरिक्त म्हणजे जास्तीचा नत्र द्यायचा नाहीये. म्हणजे युरिया सारख्या खताचा जास्त वापर टाळायचा आहे. कारण नत्र हा पिकाच्या वाढीसाठी मदत करतो, पण गरजेपेक्षा जास्त वाढ झाली की पीक असं वाऱ्यामुळे लगेच कोलमडून जातं. म्हणून प्रमाणात नत्र दिलं की पीक लोळण्याचा धोका कमी होतो. पीक भिजल्यानंतर त्याची साठवण करतानाही काळजी घ्यायची आहे. जसं पीक भिजलं असलं तरी साठवण्याच्या पूर्वी ते चांगलं वाळवून घ्यायचंय. शास्त्रीयदृष्ट्या 10 ते 12% ओलावा असतानाच धान्याची साठवण करायची आहे. म्हणजे काय तर दाणा चांगला टणक झाल्यावर साठवायचा आहे आणि साठवतानाही चांगल्या हवेशीर आणि कोरड्या जागेत साठवायचा आहे. याशिवाय ज्वारी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी अशी परिस्थिती होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय दिलेले आहेत. कोणते तेही थोडक्यात पाहूयात. अवेळी येणाऱ्या पावसात पीक पक्व होऊ नये म्हणून वेळेवर पेरणी करायची आहे. खतांचा संतुलित वापर करायचा आहे. शक्यतो मातीचं परीक्षण करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करायचं आहे. तसंच अतिरिक्त नत्र खताचा वापर टाळायचा आहे. 2 रोपांमध्ये योग्य अंतर ठेवायचं. याशिवाय हायब्रिड ज्वारीचं पीक हे गावरान ज्वारी इतकं उंच वाढत नाही. त्यामुळे अवकाळी पावसाच्या दृष्टीने हायब्रिड ज्वारीचं वाण फायदेशीर राहू शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.